मुस्लिम दहशतवाद असा त्यांचा नक्की काय विचार आहे जो आपल्याला यातनं बाहेर काढू शकतो? नान्यत्पंथा ह्याच्यातनं सुटकेचा एकमेव मार्ग शिवाजी हाच आदर्श ठेवून हिंदू समाजाने राष्ट्र म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करणं आणि उभं राहणं हे त्याच्यावरचं उत्तर. जे जे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यातल्या भाषेतून राजा शिवछत्रपती हा विषय सक्तीचा 10वीपर्यंत मराठ्यांचा इतिहास शिकवायची व्यवस्था करा. देश खंबीर करण्याची ताकद त्याच्यात आहे, अन्य कोणी करू शकत नाही. भारत देश आज योग्य नेतृत्वाच्या हातात आहे असं तुम्हाला वाटतं? शिवछत्रपतींचा वारसा घेऊन चालणारा मनुष्य असेल तर तो मोदी आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शहा, मोदी सरकार हे चांगली पोरं आहेत. असंच भारत माता स्वतःच्या मनाशी म्हणे माझी चांगली पोरं आहेत. या भगव्या रंगाबद्दल एवढा आग्रह का? जो आमचा मारेकरी बैरी गनीम कर्दनकार दुश्मन पाकिस्तान आमच्या उरावरती पाय देऊन त्या भडव्यानी एक स्वतः उद्देश लाटला, तो त्याचा झेंडा हिरवा ठेवतो. आमच्या स्वातंत्र्य लक्ष्मीचा पती अनादी काळापासून भगवा झेंडा आहे. तो बदल करण्याची तुमची काय लायकी आहे? काय करता येतं बरोबर आहे का? ह्या व्यक्तींची नावं शिल्लक ठेवायला नको होती पूर्वीच. बेकार लोक ते गांधी नेहरू जीवाशी धरून देश टिकणार नाही. गांधी नेहरू हा देशाचा आत्मा नाही आहे, हा देशाचा पुरुषाच्या रूपात जन्मलेला शत्रू आहे, वैरी आहे. नमस्कार, मी मृण्मयी भागवत. संकल्प हिंदू टाइम्सच्या या विशेष संवादामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत जे आश्चर्यकारकपणे सर्वत्र अनवाणी फिरतात, सर्वत्र अनवाणी ते प्रवास करतात. त्यांनी आपलं सबंध आयुष्य छत्रपती शिवरायांच्या चरणी वाहून दिलेलं आहे. हे म्हटल्यावर तुम्हाला कळलंच असेल मी कुणाबद्दल बोलतेय. ते स्वतः भ्रमणध्वनी किंवा कुठल्याही प्रकारचं प्रसार माध्यम वापरत नाहीत, तरीही महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आज लोक त्यांना ओळखतात आणि त्यांच्याबद्दल अनेकांच्या लाखोंच्या मनात श्रद्धा आहे. अर्थातच भिडे गुरुजी. नमस्कार गुरुजी. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही तुमची संस्था आहे त्याबद्दलही खूप ऐकलंय, वाचलंय. हेच वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा काम केलंय आणि तुम्ही त्याचे प्रचारक होतात. असं असताना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही खूप मोठी संस्था राष्ट्रहितासाठी अनेक वर्ष काम करते. आत्ताच संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. असं असताना त्यातून एका वेगळ्या प्रवाहाबरोबर जाऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संस्था स्थापन करावी असं तुम्हाला का वाटलं? गोष्ट अशी आहे की त्याच्यात काम करत होतो, पण मनाला असं वाटायचं की लोकांना जी हाक मारली तर लोक बरोबर त्याचं उत्तर देतील, स्वीकार करतील, असं काम आपण करावं. ते मला देवाने स्फुरण दिलं आणि मी हे काम करायला लागलो. पण आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अनेक धारकरी आहेत, त्यामध्ये अनेक युवा तरुण सुद्धा आहेत. सबंध महाराष्ट्रभरच तुमच्या संस्थेचं काम आहे, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना देशाबाहेर हे काम कार्याचा या विस्तार करण्याबाबत तुमचा कसा दृष्टिकोन आहे? अनेक कार्यकर्ते तुम्ही म्हणता तसा विस्तार व्हावा म्हणून झटतायत, करतायत, सोडतायत. त्याचा परिणाम म्हणून असा की पश्चिम महाराष्ट्रात जरी हे काम सुरू झालं तरी आज ह्याचा व्याप महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमधल्या 3 जिल्ह्यात आहे, मध्य प्रदेशात 7 जिल्ह्यात आहे, आंध्रात 2 जिल्ह्यात आहे, पंजाबमध्ये 1 जिल्ह्यात आहे, उत्तर प्रदेशात 4-5 जिल्ह्यात हे काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये 38 जिल्हे आहेत, 392 तालुके आहेत. असा तालुका नाही आणि अशी हजारो गावं की ज्या ठिकाणी उगवणारे उद्याचे सूर्य, कमळं जशी सूर्याची वाट बघतात तसं बघत राहणारी हजारो गावातून तरुण माणसं ते असंच आपल्या स्वयंप्रेरणेने लोक काम करतात आणि हे काम वाढतं. तुमच्यात अन्य दुसरी कोणची यंत्रणा नाही. मी अशी म्हणलो ना, कशासाठी वेली तरू फुले घ्यावे, स्वतः जीवनाच्या फुलांनी पुजावे, असंख्यात पुष्पे हवी पूजनाला, म्हणा अर्पिला देह हा माये भुला. अशी सहज भावना असलेली मंडळी या कार्यात खूप आहे. तुमचे हे पुरुषोत्तमराव यांच्या दारात मी काही तुम्ही हे काम करा म्हणून सांगायला आलो.
आणि त्यांचा भाऊ इथे आणि अशी खूप मंडळी ह्या कामाचं रूप पाहून हे काम करूया. देशाला, देवाला, धर्माला, समाजाला, राष्ट्राला, उगवत्या पिढीला अत्यंत उपकार कसा आहे असं वाटून काम करतात. पण इतिहासामध्ये जसं तुमच्या संस्थेचं नाव आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अर्थातच इतिहासामध्ये असे अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी खूप कर्तृत्व करून ठेवलंय आणि पुढच्या पिढ्यांचं भलं व्हावं यासाठी त्यांनी त्यांचं सबंध आयुष्य वाहून दिलं या देशाच्या भल्यासाठी. पण असं एवढे लोक समोर असताना तुम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजच कसे दिसले किंवा त्यांचं बाळकडू कसं मिळालं? देशामध्ये अधिको विशेष महाजनो येन गतसंधा. असंख्य लोक झाले असतील. आकाशात खूप तारे आहेत, पण चंद्र एक आहे आणि सूर्य एकच आहे. नद्या खूप आहेत, पाण्याचे प्रवाह, पण गंगेला जोडणे, तोडणे, भुरवणे, उपमाने, तुलनाने, शब्दाने. तसंच शिवाजी महाराजांचं कार्य हिंदुस्थानसाठी, हिंदू समाजासाठी आणि सत्व स्वाभिमान जगणाऱ्या कुठल्याही देशाच्या कुठल्याही पिढीला स्फूर्तिप्रेरणा देईल. समर्पणाची, त्यागाची, पराक्रमाची, शौर्य, धैर्य, परुष पराक्रमाची आग देईल असं ते जीवन आहे. म्हणून तुम्ही आत्ता म्हणालात तसं हिंदू धर्मासाठी त्यांनी काम केलं. तुम्हीही जेव्हा तुमच्याबद्दलही मी जेव्हा तुमचे इंटरव्ह्यूज ऐकले किंवा तुमच्याबद्दल वाचलं तेव्हा मला असं लक्षात आलं की वेळोवेळी परखडपणे आग्रहाने तुम्ही हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र ही भूमिका कायम मांडत असता. पण आजच्या पिढीला जर समजावायचं असेल तर हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? हिंदुत्व म्हणजे नक्की काय? की वात्सल्य म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर त्याची व्याख्या करा. त्याची व्याख्या नाही, ते माय बहिणीच्या रूपात जागं हिंडतं फिरतं दिसतंय. तुझ्या तू आई होशील. हो, ती वात्सल्याची, ममत्वाची, आत्मीयतेची जी तुझ्यातली जीवन जगण्याची पद्धत आहे तीच त्याची व्याख्या. हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे प्रत्यक्ष हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू राष्ट्र ह्याच्यासाठी सर्वस्वाचं अर्पण करून ज्यांनी काया वाळून टाकली अशा शिवाजी महाराजांना जोडणे, तोडणे, बुरवडणे, उपमाने, तुलनाने, शब्दाने. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आदर्श पुरुष आहेत, पण रामचंद्र आदर्श हे हिंदुत्वाच्या बाबतीत म्हणजे असं की ह्या देशावरची एक नाही, दोन नाही, तीन नाही, या जगातल्या 187 राष्ट्रापैकी 77 राष्ट्रांनी या देशावरती आक्रमण केली. इस्लामी देश जे काही आहेत त्यातल्या 39 राष्ट्रांनी या देशावरती आक्रमण केली आहे. युरोपियन राष्ट्र आहेत त्याच्यापैकी 23 राष्ट्रांनी आक्रमण केली आहेत. हिंदुस्थान जास्तीत जास्त काळ प्रसत्तेच्या, परक्यांच्या गुलामीत, परदास्यातात राहिलेला नादान नालायक लोकांचा देश आहे. आणि त्या देशाला या गुलामीच्या, परदास्यत्वाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल तर शिवसूर्याशिवाय दुसरा कुठलाही प्रकाश उपयोगी पडणार नाही. तुम्ही आत्ता म्हणताना म्हणालात की हिंदुत्वाची व्याख्या करता येत नाही, जशी वात्सल्याची करता येत नाही. नाही, आईची व्याख्या कर बरं. मला ते ठीक आहे, मीच तुला विचारतो, आईची व्याख्या कर. तू जरी आज आई नसलीस तरी तुझ्या आईच्या कुशीत तू स्तनपान केलेस, तू राहिलीस, तू कर की मला आईची व्याख्या तेवढी सांग. नाही सांगता. पण तुम्ही म्हणालात म्हणताना की आजच्या तरुणी ह्या उद्याच्या माता आहेत, पण वास्तविक पाहता जर का समाजात पाहिलं तर आजच्या तरुणींना उद्याची माता बनण्याची इच्छा नाही, त्या माता बनू इच्छित नाहीत. तर यामध्ये असं होताना तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी व्यक्ती स्वातंत्र्याच्या सीमा ओलांडल्या जातात? मूर्खपणे अशा किती निघतील का माझा? मी तुला विचारतो की तुला माता आणण्याची इच्छा नाही म्हणून अशा किती निघतील? अरे लाखात एखादी निघणार नाही, लाखात एखादी निघणार नाही. क्वचित एखादी निवडुंगासारखी वासना असलेली माता व्हायचं नाही, मूर्ख आहे ती. कोणत्याही स्त्रीचं मातेच्या ह्याच्यातलं रूप हे सर्वश्रेष्ठ देवाचं रूप आहे. देव आणि आई ह्याच्यात बदल नाही, ह्याच्यात फरक नाही. मी तुझ्याकडे पाहतो हे भारतमातेचं रूप म्हणून पाहतो, पण देव म्हणून पाहतो.
मोठ्यांकडून मी जेव्हा ऐकत आली आहे हिंदू धर्माबद्दल, आमच्या पिढीचे लोक जेव्हा ऐकतात तेव्हा मोठ्यांकडनं सतत हे सांगितलं जातं की हिंदू धर्माचे अनेक भक्कम पाया आहेत. त्या पायांपैकी एक म्हणजे आहे कुटुंब व्यवस्था. हिंदू धर्म आणि भारत देशाचं वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब व्यवस्था आहे. पण कुटुंब व्यवस्थेकडून हळूहळू आपला समाज विभक्त कुटुंब पद्धतीकडे आला आणि आता तो त्रिकोणी कुटुंब पद्धतीकडे जातोय. तर ही जी ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था आहे याकडे लोक परत जाऊ शकतील का, असं वाटतं का तुम्हाला? नाही, वाटतंय तितकं ढासळलेलं नाही आहे हे. ज्याला आपण सुशिक्षित म्हणतो ना, ते बेवकूफ लोक अत्यंत स्वार्थी असतात. जगामध्ये स्वार्थी म्हणजे कोण, तर हिंदुस्थानच्या बाबतीत सांगून ठेवतो अनुभव की जास्तीत जास्त शिकलेला मनुष्य जास्तीत जास्त स्वार्थी, नालायक, देशद्रोही आणि समाजद्रोही असतो. उदाहरण संभाजीविनायकराव हे जगात कशाला उदाहरण शोधायचे. जो शिकला तो नालायक झालाच अशी माझी श्रद्धा आहे. देशा धर्माविषयी त्याच्या अंतःकरणात भावना असते, जन्मता त्या आईवडिलांच्या बद्दल भावना नसते. ही आई म्हणून जी विलक्षण भावना माणसाच्या चित्तात उत्पन्न होते ना, तो कुटुंब व्यवस्थेचा प्राण आहे. हां, माझी आई, माझे आई वडील, माझं घर, तो प्राण आहे. समाजामध्ये जी परिस्थिती आहे त्यामध्ये अनेक भयंकर वास्तव्य आहेत. त्यापैकी एक म्हणजे आहे मुस्लिम दहशतवाद. आणि हा फक्त आता देश पातळीवरची ही चिंता राहिलेली नाही, ही जागतिक चिंता झालेली आहे. आणि तुमचं असं म्हणणं आहे की जागतिक हा जो दहशतवाद आहे याला छत्रपती शिवरायांच्या व्यतिरिक्त उत्तर नाही. असा त्यांचा नक्की काय विचार आहे जो आपल्याला यातनं बाहेर काढू शकतो? ते वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. राजा शिवछत्रपती नावाचा एक ग्रंथ लिहून बाबासाहेब पुरंदरे नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्या आईवडिलांचे पान फेडलेत. अतिउत्कृष्ट. ती कादंबरी नाही आहे, तो इतिहास आहे. ते शिवछत्रपतींच्या जीवनचरित्राचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही जे बोलताय त्याला चोख उत्तर देण्याची ताकद त्या चरित्रात आहे. का प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, हे सगळे व्यास, वाल्मिकी, हे सगळं जरी असलं तरी या देशासमोर 710 मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून ते आज तागायत एक मोठं अकराळ विक्राळ जीव घेणं नवे आव्हान देणारं इस्लाम नावाचं, ख्रिश्चनिटी नावाचं एक आव्हान आहे. त्याला मातीत घालायचं असेल तर नान्यत्पंथा हा युद्धते आहे ना, ह्याच्यातनं सुटकेचा एकमेव मार्ग शिवाजी हाच आदर्श घेऊन हिंदू समाजाने राष्ट्र म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करणं आणि उभं राहणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. पण आपण भारताला एक सार्वभौम देश जेव्हा म्हणतो तेव्हा मग या धर्मांना मातीत घालावं असं आपल्याला का वाटतं? मग आपलं सार्वभौमत्व कुठेतरी हलतं असं नाही वाटत? परंतु स्वतःचं अस्तित्व धोक्याच्या एक गोष्ट पत्करून राहावं का? जमत नाही तसं. राष्ट्र म्हणून भरायचं असेल तर हिंदुस्थान, हिंदू समाज याचा आदर्श असणारा शिवछत्रपतींचा आदर्श. प्रत्येक शिवछत्रपती नुसते शहाजीराजे त्यांचे वडील, त्यांची आई जिजामाता, सईबाई, संभाजी महाराज, शिवछत्रपती, ही सगळी मराठ्यांची परंपरा आहे. ती अत्यंत महत्त्वाची. मराठी परंपरेला पाठीकडे ठेवून पाठ फिरवून हा देश वाचणार नाही आहे. बाकी सगळे राज्य आपलीच आहेत. जाती, धर्म, पंथ सगळं आपलं जरी असलं तरी मराठ्यांचा इतिहास बगलेला ठेवून हा देश राष्ट्र म्हणून, हिंदुस्थान म्हणून जगू शकत नाही. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे शिवरायांची कीर्ती जगभर आहेच. मला वाटतं त्याच कारणामुळे कदाचित इस्रायलमध्ये त्यांचा खूप मोठा पुतळा उभा राहत असावा. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? फार अप्रतिम. ही गोष्ट हिंदू समाजाला कशी कळेल याच्यासाठी चाललेली तटपटाट म्हणजे श्री शिवप्रस्थान हिंदुस्थान आहे की दिनांक 5 जानेवारी 14 मोदींना त्यांच्या राज्यात मुख्यमंत्री असताना भेटायला गेलो आणि तुम्ही रायगडावरती या आणि हा जो उद्योग करतो ते एकदा बघा काय आहे ते. आणि ते होय म्हणले आणि ते बोलल्याप्रमाणे आले. त्यांना निघताना म्हणलो, मोदी साहेब तुम्ही मला होय म्हणले, तुमच्या पाठीमागे व्याप उदंड आहे,
तर मी स्मरण म्हणून तुम्हाला 1-2 वेळा पत्र धरू का? मी तुम्हाला होय म्हणलोय. होय म्हणलोय म्हणजे मी येणार असं ते बोलले आणि ते आले. त्यानंतर त्यांचा माझा संवाद परत होऊ शकला नाही. आता घेणार आहेत नजीकच्या काळात. त्यावेळेला मी घोकत होतो मनात, मोदी साहेब एक गोष्ट करा, राष्ट्रासाठी काय करायचं असेल तर तुम्हाला वाटतं ते करा, एक करा. फार केरळपासून काश्मीरपर्यंत, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, ब्रह्मदेश ते अफगाणिस्तान, या देशात जी जी राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यातल्या भाषेतून राजा शिवछत्रपती हा विषय सक्तीचा 10वीपर्यंत मराठ्यांचा इतिहास शिकवायची व्यवस्था करा. देश खंबीर करण्याची ताकद त्याच्यात आहे. अन्य कोणी करू शकत नाही. म्हणजे अण्वस्त्र, आणखी कसली असतं, भूजल, नौदल, वायुदल, या सगळ्यांनी देशाचं रक्षण होणार आहे. पण सगळ्यापेक्षा जास्त शिवाजी संभाजी हे मंत्र हिंदू समाजाला जर कळले तर हा देश विश्वाच्या बाजारात सगळ्यांचा बाप म्हणून जगण्याची ताकद मिळवणारा देश बनेल आणि या देशाचं अस्तित्व स्वातंत्र्य चिरंतन टिकेल. हे तुम्ही खरं असं जर मी बोलणार होतो, आताही बोलणार आहे. एक नाही, तुम्ही मोदींबद्दल बोललात आत्ता. मोदी आज देशाचं नेतृत्व करतायत जगभर. भारत देश आज योग्य नेतृत्वाच्या हातात आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि महाराष्ट्र सुद्धा राज्य म्हणून सूर्य आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का? असा जर प्रश्न विचारला तर काय सांगायचं? अहो, देहात प्राण नाही, त्यात शक्यच नाही पुढचं जीवन चालणं. तसंच शिवछत्रपतींचा वारसा घेऊन चालणारा मनुष्य असेल तर तो मोदी आहे. हा, भगवान श्रीकृष्णाचे गुण आहेत त्याच्यात, आणि निस्वार्थ आहे, निष्कलंक आहे, चारित्र्य संपन्न आहे, आणि एक ध्यास आहे. हिंदू हिंदू हिंदुस्थान, हिंदू समाज, भारत माता. असला मनुष्य मिळणं फार अवघड. त्याला उदंड आयुष्य लाभावं अशी आता कोणी माझ्या कानावर घातलं की त्यांचं वय 75 झालं म्हणून नेतृत्वात बदल करून त्यांच्या पक्षातला. मी त्या मुद्द्यावरती त्यांना बोललो, तसं काही असेल हा ठीक आहे, तुम्ही मला सांगितलं वगैरे. मी मोदींना भेटून हे बोलायला जाणार आहे. मला विचारल्याशिवाय हलायचं नाही तिथनं. हा, मी बोलतोय की हिंदुस्थानच्या भविष्यवेत्याची हा बोलतोय. तुम्ही जायचं नाही, आम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्हाला सांगू कधी पाय उचलवायचं ते. तुमचा पक्ष वगैरे दुय्यम तुम्ही पाहिजे. आणि न खलू वयस तेजसो हेतू, वयावरती तेजससुद्धा, वयावरती कर्तृत्व, वयावरती बुद्धिमत्ता अवलंबून असते. ती जन्मदत्त असते आणि ती समर्पण भावनेने उत्पन्न होते जास्त प्रकाश. हो, फूल आणि सूर्यफूल ह्याच्यातला फरक का पडला तर आत खूप मोठं व्हावं अशी आतलीच इच्छा आहे त्या सूर्यफुलाची. तसं मोदींच्या ठिकाणी असणारी जी भावना आहे देशभक्तीची, धर्मभक्तीची, स्वातंत्र्यभक्तीची, हिंदू धर्माच्या अभिमानाची, रक्षणाची, ही विलक्षण चांगली आहे, अतिशय चांगली. त्याला उदंड आयुष्य लाभ. भारताचा जो तिरंगा ध्वज आहे त्याबद्दल तुम्ही असं म्हणाला होतात की तो भगवाचं असला पाहिजे. भारताचा जो तिरंगा ध्वज आहे तो भगवाचं असला पाहिजे असं तुमचं म्हणणं होतं. या भगव्या रंगाबद्दल एवढा आग्रह का? तो हिंदुस्थानच्या जिवंतपणाचं प्रतीक आहे. गोष्ट अशी की हिरवा झेंडा आणि त्याचा पट्टा आमच्या झेंड्यात काय घ्यायचा, पांढरा आमच्या ह्याच्यात का घ्यायचा, काय संबंध आहे? जो आमचा मारेकरी, बैरी, गनीम, कर्दनकार, दुश्मन पाकिस्तान आमच्या उरावरती पाय देऊन त्या भडव्यानी एक सुचा उद्देश लाटला, तो त्याचा झेंडा हिरवा ठेवतो. हां, पण आम्ही मात्र ना स्त्री ना पुरुष गोत्रातले असल्याचं गाढवाचं गांडूपणाने त्या हिजड्या अंतःकरणाच्या गांधी आणि बुळगेपणाचं प्रतीक असलेला तो नेहरू या भडव्यांचं नेतृत्व करून हिंदुस्थानचं खरं आतलं अंतःकरण जे आहे भगव्यातनं प्रकट होणार आहे ते न करता तिरंग्याशी हे लावलं. परवाचं एक भाषण झालं, त्या भाषणाचं हस्तलिखित तयार करून घ्या आणि त्याच्या 1,00,000 प्रती छापतो असं मी त्यांना म्हणलो. तुम्ही आला होता काय? तर त्यांना विषय असा दिला होता, इतिहास अभ्यास वर्ग होता, त्याच्यातला विषय असा होता, 15 ऑगस्ट 1947 साली भारतमातेचा तिरंग्याशी झालेला पुनर्विवाह.
रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णुपुरी भगवा झेंडा एकचा. आमच्या स्वातंत्र्य लक्ष्मीचा पती अनादी काळापासून भगवा झेंडा आहे. तो बदल करण्याची तुमची काय लायकी आहे? काय करताय ते बरोबर आहे का? ह्या व्यक्तींची नावं शिल्लक ठेवायला नको होती पूर्वीच. बेकार लोक. ते गांधी नेहरू जीवाशी धरून देश टिकणार नाही. गांधी नेहरू हा देशाचा आत्मा नाही आहे. ह्या देशाचा पुरुषाच्या रूपात जन्मलेला शत्रू आहे, वैरी आहे. तुमच्यासारखे आज असे खूप कमी लोक आहेत, मोजके लोक आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळ याची देही याची डोळा अनुभवलाय. तुम्ही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताची जी काही प्रगती झाली त्याबद्दल, ही प्रगती होत असतानाच यामध्ये कुठल्या गोष्टी भारताच्या फायद्याच्या झाल्या आणि कुठल्या गोष्टींनी या देशाच्या व्यवस्थेला किंवा स्वास्थ्याला ठेच पोचली? 317वा कलम होतो, आता 330वा कलम आहे. समान नागरी कायदा. आज 76 वर्ष लाने माणसं पैदास करतायत. त्यावेळेला मुसलमान होते केवळ 9 कोटी, आज 29-30 कोटी मुसलमान झाले. ते पाकिस्तानच्या तुलस्तोड संख्या हिंदुस्थानमध्ये. काय अर्थ आहे? समान नागरी कायदा आणतायत ते म्हणजे 76 वर्ष जी पैदास झाली मुसलमानांची, ती देशाची मारेकरी पैदास काही वाट चालू होती, ती फार पूर्वी झाली पाहिजे. आणि आता समान नागरी कायदा होईल तर बॅकलॉग भरून काढण्यासाठी मुसलमानाला एकच संतान असलं पाहिजे असा कायदा करावा असं माझं बोलत आहे. हे अजिबात नाही. मुसलमानाला 2 पोरं जमत नाही, एक सुद्धा नको. बॅकलॉग भरून काढण्यासाठी पुढच्या 5-10 वर्षात मुसलमानाला लग्न झालं तरी संतान, मत देणारा संतान उत्पन्न नव्हता कामा नये. हे असं माझं बोलणं हिंदू समाजाला पटणार नाही, कारण तो सुशिक्षित आहे, तो बावळट आहे, गाढव आहे, आत्मघातकी आहे, पुरुष असून हंडगा आहे. आणि सुशिक्षित लोक बहुतेक देशघातकच असतात. आता भ्रष्ट तुम्ही हे काय भावताय तुम्ही गुरुजी? तुम्हाला काही डोकं काय आहे का? काय सरकलंय तुमचं डोकं का हो? भ्रष्टाचार चालतोय तो कुणामुळे चालतोय? माझ्या काय अशिक्षित माणसांच्यामुळं? स्पर्धा परीक्षा, MPSC, UPSC आणि त्या स्तरावरती जीवन देशाचा कारभार सांभाळण्याचं जे काम करतात असं आपण म्हणतो, ते काय करतात? भ्रष्टाचाराला जन्म देतात, बाकी काहीच येत नाही. भ्रष्टाचार हा शासनातूनच उत्पन्न होतो, कारण गुणवत्ता हा मुद्दाच नाही. यामुळे सगळ्याच टंपाळ वाजले तरी सुद्धा आहे तर आपल्या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, अमित शहा, मोदी सरकार ही चांगली पोरं आहेत. असंच भारत माता स्वतःच्या मनाशिवाय माझी चांगली पोरं आहेत. गुरुजी, भारताच्या समाजामध्ये भारताची सगळ्यात मोठी शक्ती आज भारतातली तरुणाई आहे. पण भारतातले तरुण व्यसनाधीन होत चाललेत आणि त्यांचं जीवनचक्र बिघडत चाललंय. त्यांना एका सुदृढ जीवनाकडे परत कसं आणायचं, यासाठी काय उपाय आहे? मुळातून हे केळ काढून टाकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल झाला पाहिजे, आमच्या श्रद्धात बदल झाला पाहिजे. योग्यता कोणची? देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्य, सत्व, स्वाभिमान, समर्पण, त्याग ही गुणवत्ता नाही आमची कसोटी. आमची कसोटी लेबल, पदव्या आणि टिकऱ्या. गुरुजी, तुम्ही आज मला तुमच्याशी संवाद साधता आला हे माझं खूप मोठं भाग्य आहे. एवढ्या तरुण पिढीतल्या माझ्यासारख्या मुलीला तुम्ही माझ्याशी संवाद साधलात, याबद्दल तुमचे खूप खूप आभार.